नमस्कार, फ्लेवर्स अँड क्युअर्स चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आपली आजची जी रेसिपी आहे ही किड्स स्पेशल रेसिपी आहे. तर ही रेसिपी जी आहे ती मी बनवलेली आहे खास लहान मुलांसाठी. ही जी रेसिपी आहे जेवढी हेल्दी आहे, टेस्टी आहे, तेवढीच ती प्रोटीन रिचही आहे. तर या रेसिपीचं नाव आहे मिक्स व्हेजिटेबल चीझी नगेट्स. तर यासाठी मी साधारणतः पाव कप हिरवा वाटाणा बॉईल करून घेतलेला आहे आणि त्याला असं स्मॅशरने इथे स्मॅश करून घेतलेलं आहे. त्यासोबतच मी इथे अजून काही भाज्यांचा वापर करणार आहे. तर भाज्यांचं प्रमाण आणि भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. तुमच्या घरामध्ये ज्या भाज्या अवेलेबल असतील ते तुम्ही इथे वापरू शकता. तर इथे मी साधारणतः पाव कप चिरून अशी ढोबळी मिरची घेतलेली आहे. त्यासोबतच मी इथे घेतलेले आहे पाव कप बीन्स म्हणजेच फरसबी. तर इथे मी फक्त वाटाणा हा वाफवून घेतलेला आहे. बाकी दोन्ही ज्या भाज्या घातलेल्या आहेत त्या मी बारीक चॉप करून घातलेल्या आहेत. त्यासोबतच मी इथे 2 मोठ्या आकाराचे बटाटे उकळून घेतलेले आहेत. ते पण मी इथे किसणीने किसून घेतलेले आहेत. आणि ह्या रेसिपीला प्रोटीन रिच बनवण्यासाठी मी इथे वापरणार आहे पनीर. तर पनीरचं प्रमाण मी इथे 100 ग्रॅम इतकं घेतलेलं आहे. तर इथे जे काही भाज्या आहेत त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आता जे पनीर आहे त्याला पण मी इथे छान किसून घेतलेलं आहे. आता आपल्या सगळ्या भाज्या किसून झालेल्या आहेत. त्यामध्ये मी घातलेली आहे हिरवी पेस्ट. या हिरव्या पेस्टमध्ये अद्रक, लसूण आणि थोडीशी हिरवी मिरची घातलेली आहे. चवीनुसार मीठ आणि थोडंसं धने जिरे पूड घालून हे सगळं मिश्रण आहे नगेट्सचं हे मी मिक्स करून घेते आहे. तर इथे आपण जो बटाटा वापरलेला आहे तो उकडल्यावरती मी काही वेळासाठी थंड करून फ्रीजमध्ये ठेवला होता, जेणेकरून या मिश्रणामध्ये मॉइश्चर थोडंसं कमी होईल. आता हे मिश्रण आपण चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोडंसं मॉइस्ट लागतं आहे. तर ह्याचं जे मॉइश्चर आहे ते कमी करण्यासाठी मी इथे 2 ब्रेडचे स्लाईस रफली हाताने तोडून वापरणार आहे. तर इथे 2 ब्रेडचे स्लाईस मी वापरलेले आहेत, जेणेकरून या जे नगेट्सचं मिश्रण आहे त्यातला जो ओलसरपणा आहे थोडासा कमी होईल. तर ब्रेड मी इथे हाताने रफली तोडून घेतलेला आहे आणि आता पुन्हा याला मी एकजीव करून घेत आहे. तर आता आपलं हे नगेट्सचं जे मिश्रण आहे ते इथे छान एकजीव करून झालेलं आहे. तर आता आपण पुढची तयारी करूया. तर इथे मी एका छोट्याशा बाउलमध्ये साधारणतः 3 ते 4 टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे आणि पाणी घालून त्याची अशी मीडियम थिक अशी स्लरी करून घेतलेली आहे. त्यासोबतच आपलं हे जे नगेट्स आहे ह्याचं नाव आहे मिक्स व्हेजिटेबल चीझी नगेट्स. तर या नगेट्सच्या सेंटरला मी असं चीजचं फिलिंग करून घेणार आहे. त्यासाठी मी एका चीज क्यूबचे साधारणतः 6 असे छोटे छोटे तुकडे कट करून घेतलेले आहेत. त्यासोबतच आपले जे नगेट्स आहे त्याला बाहेरून एक असं क्रिस्पी कोटिंग येण्यासाठी मी इथे ब्रेड क्रम्सचा वापर करणार आहे. तर हे जे ब्रेड क्रम्स आहे हे मी रेडीमेडवाले यूज केलेले आहेत. तर इथे हे ब्रेड क्रम्स मी इथे एका बाउलमध्ये काढून घेत आहे. आता आपण नगेट्सला शेप द्यायला सुरुवात करूया. तर इथे मी छोटासा मिश्रणाचा गोळा घेतलेला आहे, त्याला हातावरती थोडंसं फ्लॅट करून घेतलं आहे आणि त्याच्या सेंटरला चीजचा एक तुकडा ठेवून त्याला पुन्हा असं सिलेंड्रिकल किंवा तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही इथे नगेट्स रोल करून घेऊ शकता. मी इथे सिलेंड्रिकल शेप असा दिलेला आहे. तर दरवेळेस थोडं थोडं मिश्रण घ्यायचं आहे आपल्या हातावर, त्याला असं सेंटरला थोडंसं खड्डा करून घ्यायचा आहे किंवा फ्लॅट करून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडंसं चीजचं क्यूब टाकायचं आहे आणि मग त्याला असं पुन्हा छान रोल करून घ्यायचं आहे. तर रोल करताना काळजी घ्यायची आहे की जे चीज आहे ते कुठल्याही साईडनी ओपन राहणार नाही. पूर्ण चारही साईडनी त्याला पोटॅटोच्या मिश्रणाने आपल्याला चांगलं रोल करून घ्यायचं आहे. तर आता आपण हे सगळ्या नगेट्सना इथे रोल करून घेत आहोत.
तर आता आपले सगळे नगेट्स इथे छान असे शेप देऊन रोल करून झालेले आहेत. तर ते जे कॉर्नफ्लोअरची स्लरी होती ती खाली सेटल झाली असेल तर त्याला आपण थोडंसं एकदा मिक्स करून घेऊया आणि नंतर आपल्याला एक एक नगेट्स अशा प्रकारे कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये डिप करून डायरेक्टली आपल्याला ते ब्रेड क्रम्समध्ये घालायचे आहेत. तर इथे थोडे थोडे नगेट्स मी इथे कॉर्नफ्लोअरमध्ये डिप करून ब्रेड क्रम्समध्ये घालत आहे. तर हे झालं आपलं फर्स्ट कोटिंग. तर अशा प्रकारे आपण अजून एक कोटिंग या नगेट्सना देणार आहोत जेणेकरून आपले जे नगेट्स आहेत ते इथे छान क्रिस्पी होतील. तर हे आपलं फर्स्ट कोटिंग करून झाल्यावरती अशाच प्रकारे पुन्हा आपण त्या नगेट्सना कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये डिप करून पुन्हा त्यांना एक ब्रेड क्रम्सचं कोटिंग देणार आहोत ज्याच्यामुळे आपले जे नगेट्स आहेत ते इथे छान सुपर क्रिस्पी होतील. तर मी इथे सगळे नगेट्स अशा प्रकारे तयार करून घेत आहे. तर हे जे नगेट्स आहेत ते इथे छान सुपर क्रिस्पी तयार होतात कारण आपण इथे त्याला ब्रेड क्रम्सचं डबल कोटिंग दिलेलं आहे. तर हे नगेट्स छान होण्यासाठी मी इथे तुम्हाला काही टिप्स देत आहे. तर सगळ्यात पहिली टिप म्हणजे तुम्ही नगेट्समध्ये जर वाटाणे किंवा कॉर्न जर वापरणार असाल तर त्याला बॉईल करून स्मॅश करूनच वापरा जेणेकरून नगेट तळताना ते तेलामध्ये फुटणार नाही. दुसरी टिप म्हणजे बटाटा तुम्ही जरी नगेट्समध्ये वापरत असाल तर त्याला छान बॉईल करून नॉर्मल टेम्परेचरला थंड करून फ्रीजमध्ये थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. तिसरी टिप म्हणजे जर तुम्ही याच्यामध्ये चीजचं फिलिंग करणार असाल तर चीज कोणत्याही साईडने ओपन नाही राहणार याची काळजी घ्यायची आहे. चौथी टिप म्हणजे हे नगेट्स सगळे कोट करून झाल्यावरती त्याला साधारणतः अर्धा तासासाठी आपल्याला फ्रीजमध्ये असं ठेवून मगच त्याचा फ्राय करायचा आहे. तर आता आपण हे नगेट्स इथे फ्राय करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि मीडियम फ्लेमवरती मी हे सगळे नगेट्स इथे फ्राय करून घेत आहे. तर आपले हे नगेट्स जे आहेत ते इथे छान सुपर क्रिस्पी तयार होणार आहेत. तर तुम्ही ही नगेट्सची रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की कळवा की तुमच्या मुलांना हे नगेट्स आवडले की नाही. हे नगेट्स फ्राय करताना गॅसची फ्लेम ही मीडियमच असली पाहिजे, ना एकदम स्लो ना एकदम फास्ट. जर एकदम स्लो केले किंवा फास्ट केले तर हे नगेट्स तेलामध्ये फुटण्याची शक्यता आहे. त्यासोबतच जे आपण नगेट्स जेव्हा आपण नगेट्स फ्राय करणार आहोत तेव्हा आपल्याला लागतील तेवढेच नगेट्स फ्रीजमधून काढून फ्राय करायचे आहेत आणि त्या आधीचे बॅचमधले नगेट्स फ्राय होईपर्यंत उरलेले जे नगेट्स आहेत ते आपल्याला फ्रीजमध्येच ठेवून घ्यायचे आहेत. लागतील तसे नगेट्स आपल्याला काढून एकेका बॅचमध्ये आपल्याला इथे फ्राय करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले नगेट्स छान सुपर क्रिस्पी होतील आणि ते तेलामध्ये फ्राय करताना बिलकुल फुटणार नाहीत. तर अशा प्रकारे आपले हे सगळे नगेट्स इथे छान फ्राय करून झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपली ही मिक्स व्हेजिटेबल चीझी नगेट्सची रेसिपी इथे तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कळवा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर आता हे जे नगेट्स आहेत ते मी इथे मेयो सॉससोबत आणि टोमॅटो सॉससोबत सर्व केलेले आहेत आणि आता तुम्हाला मी हे नगेट्समध्ये तोडून दाखवते. तर बघा किती छान चीज इथे मेल्ट झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपली ही रेसिपी इथे पूर्ण झालेली आहे. थँक्यू.